मित्रांनो, हा फोन माझ्याकडे येताच हातातून खाली पडला तरी याला काहीच झालं नाही, कारण हा गोरिल्ला ग्लास विक्टस 2 प्रोटेक्शन सोबत येतो। एवढंच नाही, याला मी पाण्यात टाकून दिलं तरी देखील याला काहीच झालं नाही, कारण यामध्ये IP68 रेटिंग मिळते। एकदम स्लिम डिझाइन असून सुद्धा यामध्ये सेगमेंट लार्जेस्ट 6200 mAh ची इलेक्ट्रोलाइट बॅटरी मिळते, त्यामुळे 2 दिवस बॅटरी बॅकअपचं नो टेन्शन। आणि हो, 90 वॉटचं हायपर चार्जर याच्या बॉक्स मध्येच मिळतं, त्यामुळे हा फोन एकदम फास्ट चार्ज होतो। 50 मेगापिक्सल लाईट हंटर 800 सेन्सर असलेला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो। यामधून काढलेले हे जबरदस्त पोर्ट्रेट फोटोज तुम्ही पाहू शकता। हा भारी फोटो मागच्या मुलामुळे थोडा खराब झाला, पण टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही, कारण याच्या AI इरेज प्रो ने अनवॉन्टेड ऑब्जेक्ट एका क्लिक मध्ये रिमूव्ह होतात। आणि फोटोचा मूड चेंज करायचा असेल तर याच्या AI स्काय ने एका क्लिक मध्ये दिवसाची रात्र करू शकता, आणि हे एवढं भारी एडिट होतं की कुणाला समजणार सुद्धा नाही। सोबतच 3+4 वर्षाची सॉफ्टवेअर अपडेट आणि हायपर OS चे लाईव्ह कॉल ट्रान्सलेट, सर्कल टू सर्च आणि AI इंटरप्रेटर सारखे स्मार्ट AI फीचर सुद्धा मिळतात। याचा 1.5K कर्व्ड एमोलेड डिस्प्ले 3000 नीट पीक ब्राइटनेस सोबत आउटडोर देखील एकदम ब्राइट दिसतो। तर हा आहे Redmi Note 14 Pro Plus, या सेगमेंट मधील सर्वात जास्त ड्युरेबल आणि बेस्ट AI कॅमेरा स्मार्टफोन। याची प्राइस आणि बाकी डिटेल कॅप्शन मध्ये दिलेली आहे। हा फोन तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा।